सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती। शपथविधी की तयारी सुरू। सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा लांबणीवर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 5 नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा। उद्या होणाऱ्या शपथविधीवर चर्चा झाल्याची माहिती। उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना बैठकीचं निमंत्रण। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती। मुंबईत दुपारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमुळे पवार कुटुंबीय नाराज। शरद पवार कुटुंबियांची तटकरे आणि पटेल यांच्यावर नाराजी। एवढी घाई कशासाठी? अजित पवारांच्या नातलगांकडून नाराजी व्यक्त। अजित पवारांचं 10वं सुद्धा होऊ दिलं नाही, एवढी घाई कोण करते? अजितदादांच्या नातेवाईकांचा संतप्त सवाल। अजित पवारांची राष्ट्रवादी जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट। राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासोबत 2 वेळा चर्चा। मुख्यमंत्र्यांची माहिती। अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट बदलल्याची माहिती। आदल्या दिवशी विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेल्या मूव्हमेंट लेटरमध्ये वेगळ्या पायलटचा उल्लेख। बारामतीत अजित पवारांचं अस्थि विसर्जन। बारामतीमध्ये अजित पवारांचं अस्थि विसर्जन। करा नीरा नदीच्या संगमावरती अस्थींचं विसर्जन। सोनगावात पवार कुटुंबियांकडून नावेतून जात अस्थि विसर्जन। दुःख विसरून शरद पवार लागले कामाला। अस्थि विसर्जनानंतर लगेच नीरा नदीच्या प्रदूषणाची शरद पवारांकडून पाहणी। प्रदूषणासंदर्भातील तक्रारींची शरद पवारांकडून दखल। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी। ठाणे पालिकेमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला। नाराजी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा निर्णय। पहिले 1.25 वर्ष ठाण्यात शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर। अकोला महापालिकेमध्ये पूर्णतः भाजपची सत्ता। महापौरपदी शारदा खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड। अकोल्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा राखली सत्ता। अकोला महापौर पदाच्या निवडीनंतर महापालिकेमध्ये राडा। काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांना भिडले। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमचा आरोप। पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार। भाजपच्या पुणे महापालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक गणेश पिडकर यांची निवड। ठाकरे बंधूंबद्दल गरड ओकणाऱ्याची नालासोपाऱ्यामध्ये धिंड। कपडे काढून अर्धनग्न करत मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून जबर चोप देणाऱ्या मनसैनिकांच्या पाठीवर अमित ठाकरेंकडून शाबासकीची थाप। बुलढाण्यामध्ये डॉक्टरांकडून महिलेवरती यशस्वी शस्त्रक्रिया। पोटातून काढला 6 किलोचा मांसाचा गोळा। जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानं महिलेला जीवनदान।